पण पाहायला मिळतंय. पहिल्या षटकात मात्र 9 धावा कमवल्या आहेत. शेवटच्या चेंडूवर मात्र अवधूत याच्या गोलंदाजीवर एक मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळाला. अमित खोरी याचं मी सुद्धा कौतुक केलं होतं. चांगलाच फलंदाज आणि शेवटच्या चेंडू मात्र एक चांगला हिट पाहायला मिळाला होता. 6 धावांकरता कमवल्या होत्या. आता मात्र अष्टपैलू गोलंदाज वीरू ज्या फलंदाजांनी फलंदाजीच्या मार्गात असताना 33 धावा उभारल्या होत्या आपल्या संघासाठी, तोच गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरा षटक हातात आहे. दुसऱ्या षटकातील मात्र पहिला चेंडू घेऊन वीरू सज्ज होतोय आणि पहिल्या चेंडूवर मात्र प्रहार केलाय. चेंडू जातोय उंच, पाहूया झेल घेण्याची संधी. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या खाली आणि फलंदाज मात्र बाद होताना. पहिला झटका प्रीतमच्या स्वरूपात. वीरू बाबर एक मोठा झटका मिळतोय, तो म्हणजे रिया 11 संघाला पहिला झटका बसतोय 9व्या धावसंख्येवर. आता मात्र फलंदाजी स्ट्राईक मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. सलमान सोलंकी एक मोठं नाव, मुंबई विभागात मूर्तीलान आणि कीर्तिमान असणारा फलंदाज. पाहूया कशा रीतीने खेळ करतोय. 60 धावांचं आव्हान दिलंय. पहिल्या षटकामध्ये मात्र 9 धावा कमावल्यात. उर्वरित 51 धावा करायच्या असतील. चेंडू बाकी असतील 23. दुसरा चेंडू वीरू यांचा आणि आता मात्र पाहूया चेंडू पडतोय टप्पा जाऊन वन बाउन्स सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. पहिल्याच चेंडूवर आपला खातं उघडतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय डबल फिगर 10. गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर यांचा हा जर्सी क्रमांक पाहायला मिळतोय धाव फलकावर. तिसरा चेंडू अमित कोरीच्या दिशेने कुच करताना वीरू चांगलाच लेटकट केलेला चेंडू एक धाव थर्डमॅनच्या दिशेला जातोय. धावसंख्या धाव फलकावर पुढे सरसावते 11 या धावसंख्येवर. एक गडी पहिलाच गडी गेला होता, तो म्हणजे पहिल्याच चेंडूवर 9व्या धावसंख्येवर. एक बलाढ्य आव्हान 60 धावांचं आव्हान ठेवलंय ते पद्या 11 सातपडी संघाने रिया 11 संघासमोर. आता उर्वरित 21 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि 21 चेंडू मध्ये धावा करायच्या असतील 49. गडी बाकी असतील 9. जर हा सामना रिया 11 संघाला विजय मिळवायचा असेल तर निश्चितच या दोन फलंदाजांना शेवटच्या क्षणापर्यंत फलंदाजी करणं गरजेचं असेल. चौथा चेंडू वीरू यांचा चांगलाच खेळून काढतोय. जमिनीच्या साह्याने लॉंग ऑफच्या दिशेला जाते आणि तेवढंच चांगला मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. दोन्ही संघांना मात्र 1 धावांवर रोखावं लागतंय. धावसंख्येत मात्र 1 आणि भरत आहे. धावसंख्या होत आहे ती 12 धावा. जर्सी क्रमांक 12. दुर्वेश तरे मागे बॉल गेलेला आहे. भारताचा सिक्सर किंग युवराज सिंग. पुढचा चेंडू सलमानच्या दिशेने. आता मात्र सलमान यांनी फटका टोवलाय मंचाच्या दिशेला. की सांगितल्याप्रमाणे आपल्या पहिल्याच आणि सुनील काटे यांचं मी कौतुक करेन खूपच मेहनत घेताना. आणि आत्ता चाललेल्या सूत्रानंतर शुक्रवारच्या दिवशी 16 चेंडू मागे नवसारीला 50 धावांची खेळी केली होती. तोच तो फलंदाज स्ट्राईक मार्कवर पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू मात्र वीरू यांचा सलमानच्या दिशेने. आता मात्र अप्रतिम चेंडू. एक तेरी तो एक मेरी या पद्धतीचा खेळ पाहायला मिळतोय.
दोन षटकाची समाप्ती. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 1 गड्यांच्या मोबदल्यात रिया 11 संघ 60 धावांचा पाठलाग करताना 18 धावा. शॉर्टपिच चा मारा लेग साईडच्या दिशेला घेऊन काढला. लॉंग लेगच्या दिशेला चांगलाच क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षकाकडनं पाहायला मिळते. दोन चेंडू झालेले धावसंख्या झाल्या असतील ते 20 आणि एक गडी बाद. आणखीन 40 धावा करायच्या असतील आणि चेंडू बाकी असतील ते मात्र 16. गडी बाकी असतील त्या 9. पंतांच्या डाव्या साईडनं राईट मोडचा मारा पाहायला मिळतोय. तिसरा चेंडू अमितच्या दिशेने. आता मात्र पाहूया चेंडू काढतोय लॉंग ऑफच्या दिशेला. वन बाउन्स आणि सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. केवळ 1 धावांवर रोखावं लागतंय. चांगलीच गोलंदाजी पाहायला मिळते ती अवधूत यांच्याकडनं. धावसंख्येत मात्र एकडी भरते. धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर. जर विचार केला प्रत्येक षटकामध्ये केवळ 1 षटकार पाहायला मिळतोय. जर विजय मिळवायचा असेल तर 2 ते 3 षटकार येणं अनिवार्य असणार आहेत. त्याच दरम्यान पुढचा चेंडू सलमानच्या दिशेने. आता मात्र 1 धाव फाईन लेगच्या दिशेला जातोय चेंडू. घोषांकित क्षेत्रामध्ये 4 चेंडू झालेले आहेत आणि 4 चेंडू मध्ये आपल्या 4 धावा देतो. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. पंचांनी मात्र चेंडू घ्यायचा आहे. सामन्यातील जो मुख्य चेंडू आहे तो मात्र आता मैदानात खेळपट्टीवर दाखल होताना. शेवटचे 2 चेंडू बाकी असतील या तिसऱ्या षटकातील. पाहूया या 2 चेंडू मध्ये एक मोठा प्रहार करतोय का फलंदाज मात्र सलमान सोलंकी. रिया 11 संघाचा एक मोठा खेळाडू. 5वा चेंडू अवधूत. आता मात्र उंच गेलेला चेंडू. पाहूया चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. आता मात्र 13 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि 13 चेंडू नंतर धावा करायचे असतील ते 32. कमालीचा फटका. शेवटच्या चेंडूच्या 5व्या चेंडूवर मात्र षटकार टोळा होता. तीच पुनरावृत्ती करून दाखवली ती सलमान यांनी. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू संधी येते झेलची. मात्र झेल मात्र सोडला जातोय आणि षटकार मिळतोय.
या मैदानात मात्र वारंवार संधी मिळते ती सलमान यांना आणि त्यानंतर तो मात्र सोनं करून दाखवतो. त्या संधीच एक चूक घडली होती ती गोलंदाज अवधूत यांच्या गोलंदाजीवर मृदुल यांनी एक झेल सुटला होता. निश्चितच झेल टिपणं घेणं गरजेचं होतं. क्रिकेटमध्ये असे झेल पकडले जातात परंतु क्रिकेट म्हणजे काय असतं तर एक सोपा झेल सुटणं म्हणजे सुद्धा क्रिकेट असतं. आता 12 चेंडू आणि 26 धावांची गरज. पहिला चेंडू घेऊन येतोय लेफ्ट हाताचा गोलंदाज. पहिल्या चेंडूवर सुरेख फटका टोळत आहे. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये 2 धावांकरता. श्रेयस मात्र गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. एक मोठा फलंदाज बाद करण्याची संधी होती परंतु संधी मात्र चुकली. दारात आला होता तो मात्र आनंद फेटाळून लावला. तो क्षेत्ररक्षक मृदुल यांनी आणि गडी घ्यायचा होता त्या गडीवर त्या चेंडूवर मात्र एक सुद्धा धाव नव्हती. मात्र क्षेत्ररक्षकाने मात्र त्या 6 धावा बहल केल्या होत्या ते फलंदाजी संघाच्या फलंदाज सलमान यांना. आता मात्र 11 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि 11 चेंडू नंतर 24 धावा करायचे असतील. तिसरा चेंडू श्रेयस अमितच्या दिशेने. चांगला चेंडू. पहिली धाव घेतली आहे. दुसरी धाव घेण्याचा काहीच प्रयत्न नाही. चांगलंच क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आहे. आता 10 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि धावा करायच्या असणार आहेत. 23 चेंडू आणि 23 अटीतटीचा सामना. पाहूया ज्या फलंदाजाला मात्र संधी मिळाली होती त्या संधीचं मात्र सोनं करतोय का सलमान. या या मैदानात मात्र वारंवार संधी मिळाली की त्याचं सोनं करणारा हा फलंदाज आता मात्र आजचा दिवस कशा रीतीने खेळून काढतोय. तिसरा चेंडू श्रेयस टू सलमान. आता मात्र वेगाने हाताळला चेंडू. एक मोठी धाव घेण्याचं बांधून ठेवलं. पहिली धाव घेतली जाते आणि वारंवार चूक घडतायत तिकडे पद्या 11 सातपडी संघाकडनं. जिकडे एक धाव होती आणि नॉन स्ट्रायकरला असता तो फलंदाज सलमान त्याला मात्र स्ट्राईकला आणलं आणि दुसरी धाव मात्र बहाल करतायत. आता मात्र 9 चेंडू आणि 21 धावांची गरज असणार आहे. आता मात्र चुका घडताना पाहायला मिळत आहेत ते पद्या 11 संघाकडनं. सातपडी संघ पद्या 11 सातपडी संघ पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतोय सलमान. पाहूया मोठा फटका पाहायला मिळतोय का सलमान यांच्या फळीमधनं. चौथा चेंडू. आता मात्र चांगलाच चेंडू डावलाय. चेंडू जातोय वन बाउन्स सीमा रेषा पार चौकार. आणि मला वाटतं सलमान याचं नशीब या मैदानात नेहमीच असतं. आजच्या दिवसाला नाही तर जेव्हा जेव्हा या मैदानात खेळतो तेव्हा तेव्हा मात्र नशिबाची साथ मिळते. ती म्हणजे फलंदाज सलमान यांना धावसंख्या जाऊन पोहोचते 43 धावांवर. एक संधी मिळाली होती चूक घडली होती ती मृदुल याच्याकडनं. त्याच्यानंतर मात्र नशिबाचा जोर आपण पाहू शकतो तो सलमान याच्याकडे. मूर्तीलान आणि कीर्तिमान सलमान ऑन फायर पाहायला मिळतोय. पुढचे 2 चेंडू. 5वा चेंडू घेऊन श्रेयस सलमानच्या दिशेला. पाहूया कमबॅक करतोय का गोलंदाज. आता मात्र चांगलाच चेंडू आणि चूक वारंवार घडताना पाहायला मिळते. एक धाव बाईच्या स्वरूपात. क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं कॅचेस विन मॅचेस. ज्याचं क्षेत्ररक्षक बळकट त्याचा संघ बळकट. मात्र क्षेत्ररक्षण मात्र खूपच चुका पाहायला मिळत आहेत पद्या 11 सातपडी संघाकडनं. शेवटचा चेंडू घेऊन श्रेयस सलमानच्या दिशेने. आता मात्र उंच गेलेला चेंडू. संधीचा मात्र सोनं करताना सलमान ऑन फायर. धावसंख्येत मात्र 6 आणि वर. आणि 30 धावांची खेळी साकारतोय तो सलमान. आपण पाहू शकतो एक संधी मिळाली होती आणि त्या संधीचा मात्र सोना करताना 6 चेंडू आणि 10 धावांची गरज असणार अटीतटीचा सामना. आता पाहूया शेवटचं सूत्र गोलंदाजामध्ये कुठला गोलंदाज घेऊन येतोय. एकाकी वाटत होतं की जर सलमान मात्र तंबूत परतला असता तर निश्चितच पद्या 11 संघ हा विजय मिळवेल. परंतु सध्या
पद्या 11 संघाने एक संधी दिली होती ती सलमानला आणि त्या संधीचं मात्र सोनं करून दाखवलं. त्याच्यानंतर मात्र 2 षटकार आणि 1 चौकार ची खेळी करतोय तो म्हणजे सलमान. झेल सुटल्यानंतर मात्र 16 धावांची खेळी साकारली, 18 धावांची माफ कर, 18 धावांची खेळी साकारली. आता मात्र वैयक्तिक पहिला आणि सांघिक शेवटचा षटक. गोलंदाज अमृत त्याला सामोरे तोंड देईल तो अमित कोरी. आता मात्र चांगला शॉर्ट पिचचा चेंडू, केवळ 1 धावांवर समाधान मानावं लागेल. 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. अमित कोरी यांनी सुद्धा पहिल्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर मात्र षटकार साकारला होता. 5 चेंडू आणि 9 धावा अटीतटीचा सामना. मी सांगितलं होतं चुरस पाहायला मिळेल या 2 संघांमध्ये. एका साईडला मुंबई विभागाचा बलाढ्य संघ तर दुसऱ्या विभागात पालघर जिल्ह्यातील एक बलाढ्य संघ. पद्या 11 सातपडी आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि 9 धावा. पाहूया अमित कशा रीतीने फलंदाजी करतोय, परंतु तेवढा जसा चपळ गोलंदाज अमृत. पुढचा चेंडू, दुसरा चेंडू घेऊन पंतांच्या डाव्या साईडनं राईट मोडचा मारा करतोय. थोडा रनअप मध्ये अडथळा पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 5 चेंडू आणि 9 धावा करायच्या असतील. दुसरा चेंडू अमित त्याच्या दिशेने आणि आता मात्र पाहूया चेंडू जातोय सीमा रेषा पार, लॉंग बॉर्डर लाईनच्या दिशेला. 6 धावा. त्या चेंडूला सुद्धा सूर्य कसा घेऊन काढला आणि चेंडूला पाठवलं होतं लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. सांगितलं होतं पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मात्र प्रहार केला होता तो अमित कोरी यांनी. टेनिस क्रिकेटतील एक मोठं नाव रिया 11 संघाचा. आता 4 चेंडू आणि 3 धावा. पूर्णपणे सूत्र बदललाय त्या एक झेलनी मात्र रिया 11 संघाचा. तिसरा चेंडू घेऊन अमृत. आता मात्र सामना विजय मिळतोय आपल्या संघाला. बॅक टू बॅक 2 षटकार मारतोय. दादाच गाजते नाव, चर्चा साऱ्याही गाव गाव, असा होता त्याचा प्रभाव, त्याचा प्रेमळ होता स्वभाव, म्हणून दादाच गाजते नाव. शिवनेरी संघाची होती तो शान, साऱ्यांचा होता आधार. शिवनेरी संघाची होती तो शान, साऱ्यांचा होता आधार. असा यश दादा यो होतलयच होत मदार, असा यश दादा यो होतलयच होत मदार.